ज्ञानदीप लावू जगी. आता पावी जेल घरा, आता पावी जेल घरा या दातारा संगती. पायावरी ठेवून माथा सर्वथा हा नुपेक्षी. येथोनी तेथवरी आता, येथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. पायावरी ठेवून माथा सर्वथा हा नुपेक्षी. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयाचा. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. पायावरी ठेवून माथा सर्वथा हा नुपेक्षी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. कृपा गाणे कथेचा विस्तार. कृपा गाणे कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आता पावी जेल घरा, आता पावी जेल घरा या दातारा संगती. पायावरी ठेवून माथा सर्वता हा नुपेक्षी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना स्वरूपाच्या घराला जाण्याची प्रेरणा देत आहेत, साधन सांगतायत. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये तथा जांभरे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या परम पावन वास्तूच्या समोर वास्तुशांतीच्या निमित्ताने चिंतन सेवा करतो आहोत की जी वास्तू परम आदरणीय परमश्रद्धेय पितृचरण ज्ञानदेवजी जांभरे पूज्य बाबांच्या आशीर्वादाने आमच्या परमार्थ पथावरील परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी सुनीलजी महाराज जांभरे यांनी तथा त्यांचे चिरंजीव सीताराम भाऊ यांनी तथा पूर्णच जांभरे परिवाराने अत्यंत गोड सुंदर अशी वास्तू या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आणि भारतीय संस्कृतीला अनुलक्षून त्या वास्तूची वास्तुशांती भूदेवांच्या साक्षीने भूदेव आहेत, विरक्त आहेत, वैष्णव आहेत, विप्र आहेत अशा सद्गुणांनी युक्त असणाऱ्या भूदेवांच्या मंत्रघोषाने नवचंडी नवग्रह शांती बरोबर ना नवग्रह शांती आणि वास्तू अशा विधीने या ठिकाणी विधी संपन्न झाला, त्याची पूर्णाहुती झालेली आहे. पण वारकरी संप्रदायाचा पिंड आपल्या सगळ्यांचाच असल्यामुळे एक कीर्तन सेवाही संपन्न व्हावी या उद्देशातून महाराजांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि आदरणीय सुनील महाराजांनी ही सेवा करण्याकरता मला निवडून ही सेवा माझ्यावर सोपवलेली आहे. मला महाराजांचा जेव्हा फोन आला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. मला कीर्तन कसं काय वास्तुशांतीचं मला का बरं दिलं असेल. मला आमंत्रण येणं साहजिक आहे, आमंत्रण येणं साहजिक आहे, पण कीर्तन मी केलं पाहिजे असं का बरं महाराजाला वाटलं असेल. मला त्या दिवशीपासून या क्षणापर्यंत प्रश्न होता तो, पण आता मिटला माझा प्रश्न. कारण इथं उपस्थित कीर्तनकार एवढे आहेत की आता त्यांनी सप्ताह चालू केला तर 15 दिवसाचा सप्ताह एवढे कीर्तनकार इथं.
आणि मग माझ्या लक्षात आलं महाराजांनी मला सेवा का दिली. गणेश महाराज त्याचं एकच कारण आहे, मी फार मोठा विद्वान आहे, फार मोठा वक्ता आहे, फार समयोचित बोलून कार्यक्रमाला न्याय देण्याची कुवत माझ्यात आहे, असं काही नाही. त्यांना काय वाटलं, वजनदार कीर्तन करणारे भरपूर आहेत, पण वजनदार कीर्तनकार एवढाच. आज महाराजांनी फोन केला, कोणताही कीर्तनकार उड्या मारत येईल झिंग झिंग आपलं चिंग चिंग चिंगाट. पण त्यांना वाटलं कीर्तनकारच वजनदार असावा आणि एवढ्या वातावरणाला दाबायला माणूस बी तेवढा वजनदार पाहिजे. पण आदरणीय महाराजांनी निवडलं असावं. पण हे विनोदाचं कारण जरी असलं तरी एक महत्वाचा धागा आहे ही सेवा माझ्याकडे येण्याचा. त्यांचं माझ्याविषयी असणार अकृत्रिम प्रेम हे सोडलं तर काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. महाराजांनी जिम्मेदारी सोपवलेली आहे. वेळ प्रसंगाला धरून मला किती न्याय देता येतो अभंग आणि प्रसंगाला त्याचा मी प्रयत्न करणार आहे. वास्तू शांती आहे. वास्तू म्हणजे घर आहे. सगळ्यात प्रथम आपल्या महाराजांनी आज आपल्याला आमंत्रित केलंय, सगळ्याला आमंत्रित केलंय. आणि या आमंत्रण स्वीकारून आज उभ्या महाराष्ट्रातून वेचक मोजके पण अत्यंत महत्वपूर्ण श्रोते इथे मला दिसत आहेत. जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रात फिरतो, नाशिक जिल्ह्यात फिरतो, खानदेशात फिरतो, तेव्हा जी चेहरे मला वेचक दिसतात असे वेचक चेहरे आज या ठिकाणी आहेत. म्हणजे मला असं वाटतं अख्खा महाराष्ट्र जरी आला नाही तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी येथे उपस्थित आहेत. का बरं उपस्थित आहे? त्याचं कारण आहे आपल्या वारकरी आपलं भारतीय संस्कृतीचा एक नियम आहे. काय नियम आहे? आमची भारतीय संस्कृती माणुसकीचा एक नियम शिकवते. आमची संस्कृती सांगते कोणाला एकट्याला दुःख भोगू देऊ नका आणि एकट्याने सुख भोगू नका. आपल्या जीवनात आलेले आनंदाचे क्षण एकट्याने भोगू नका आणि कोणाच्या जीवनात जर दुःख आलं तर त्याला एकट्याला पडू देऊ नका. पण आमच्याकडे जर कोणाच्या जीवनात आपल्याकडे पहा इथं सुखाचे उत्सव आहेत आणि आपल्या देशात दुःखाचे सुद्धा काय आहेत उत्सव आहेत. आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य ही तुकोबरायची भाषा आणि जन्म मृत्यूच्या सोहळ्या ही ज्ञानोबरायची भाषा. पहा इथं जसे सुखाचे उत्सव आहेत तसे दुःखाचे सुद्धा उत्सव आहेत. अर्थात एखाद्याच्या जीवनात दुःखाचा प्रसंग आला तर त्याला एकट्याला दुःख भोगू देऊ नका, सगळे धावत जा त्याच्या दुःखात सम्मिलित व्हा. आणि आपल्या जीवनात जेव्हा सुखाचा प्रसंग येतो तेव्हा एकटेच लुटू नका, अनेकाला त्यात आमंत्रित करा. कारण आपली संस्कृती ही कशी संस्कृती आहे मला एक सांगा. तुमच्याकडे अप्पलपोटा शब्द आहे का? आहे? गुळाचा खडा द्या बरं, ह्याला दाखवतो अप्पलपोटा. अप्पलपोटा शब्द आहे ह्याला मध्ये अप्पलपोटा जो आपल्या पोटाची काळजी करतो. पण आपली संस्कृती तशी नाही. सेवित्व हा रस वाटितो अनेका. म्हणून महाराजाच्या जीवनातला हा खूप महत्वाचा क्षण आहे. व्यक्तीच्या मूलभूत गरजामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा या ज्या तीन गोष्टी आहेत त्यामध्ये निवारा अन्न आणि वस्त्र तर मिळतच माणसाला. हो, अन्ना वाचून कोणी मरत नाही. आणि सध्याचा काळ फर्टिलायझरने केलेली क्रांती आम्हाला अन्ना वाचून उपाशी मरू देत नाही. तुम्हाला असं ऐकिवात आहे का या 10 वर्षात की महाराष्ट्रात अमक्या व्यक्तीला खायला न मिळाल्यामुळं मेला? खाऊन बरेच मेलेत. माझ्याकडे पाहिलं पाहिजे असं काही नाही सांगायला लागलो तुम्हाला. भरपूर मेले असे खाऊन. अन्न वाचून कोणी मरत नाही, वस्त्र वाचून कोणी नाही. निवारा ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं मिळतो. पण निवारा आपल्या कुवतीला आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असा निवारा होणं म्हणजे आपल्या जीवनातला फार मोठा आनंदाचा क्षण आहे की जो महाराजाच्या जीवनात फार उशिरा आला. किती वर्ष झालं कीर्तन करताय? निदान 20-25 वर्ष झालं महाराज कीर्तन करत असतील. 3 वर्षात लोक बंगले बांधायला लागले, 25 वर्ष लागले. मी बी गेल्या वर्षीच बांधलं महाराज, मला बी गेल्या वर्षी पर्यंत नव्हतं. मी भरपूर काय बोलून गेलो, आता किती जणांच्या लक्षात येते काय माहित. असू द्या, काय हरकत नाही. पण या क्षणाला त्यांनी खूप सुंदर वास्तू बांधलेली आहे. घर काय आहे? घर गरज आहे, घर परिचय आहे, घर गरज आहे. मी म्हणलो ना अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. घर जशी गरज आहे घर तसा परिचय आहे. कोणाचं घर कुठे आहे आणि कसं आहे यावरून त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा परिचय होतो. ज्ञानोबारायांनी आम्हाला किती गोड अनुमानानं समजावून सांगितलं. आथिला आणि विलासिया
तैचं ओळखोये धनंजया आथिला, म्हणजे पैशानं संपन्न आहे आणि विलासिया हौशी आहे, पैसा पण आहे आणि त्याच्याकडे काय आहे, हौस पण आहे. हा माणूस कसा ओळखायचा? तो राज्यसेव्य ठाया वस्तीसी आहे, त्याचं घर कुठे आहे याच्यावरून त्याच्या हौसेचं आणि त्याच्या संपन्नतेचं काय येतं, लक्षण येतं. किंवा आपण जर रामायणामध्ये पाहत असाल तर चिन्हावरून माणसाच्या घराचा परिचय होतो. हनुमंतानं बिभीषणाचं घर कसं शोधलं, तर घरावर असणाऱ्या चिन्हावरून शोधलंय. आपण पाहतो की घर हा व्यक्तीचा परिचय असतो. एका नावाचे एका गावात अनेक माणसं असू शकतात, रामभाऊ श्यामभाऊ, आणि मग लोकांना विचारलं का हो ते रामभाऊ कुठे राहतात, म्हणे कोणते, ते माळोदावाले का, ते स्लॅबवाले का, ते लाल बंगल्यावाले का, ते काळा बंगला नसतो, काळ्या पैशाचा असतो असो तो का, म्हणजे घर माणसाचा परिचय असतो. आणि अजून पहा ना, घर कसा परिचय, आपलं जेव्हा भारतातली सगळ्यात महत्वाचा आयडेंटिटी आपल्याकडे कोणती आहे, आधार आहे. आधार ही आपली काय आहे, आयडेंटिटी आहे. आणि त्या आधारावर आपली ओळख पटण्याकरता जसं आपलं नाव असतं, जसं आपल्या बापाचं नाव असतं, जसं आपलं आडनाव असतं, जसं आपलं वय असतं, जसं आपल्या डोळ्यातल्या लेन्सचा त्याच्याकडे फोटो असतो, बोटावरच्या थंबचा चिन्ह असतात, तसं हे कुठे राहतात हा पत्ता सुद्धा असतो. अर्थात घर माणसाचा परिचय आहे, घर माणसाची गरज आहे आणि ते होणं आवश्यक आहे. मग महाराजांनी घर बांधलं, पण काय असतं, घर बांधत असताना कोणतेही कार्य करत असताना अनेक दोष येऊ शकतात. आपण ज्या भूमीवर घर कुठं बांधावं इथून सुरुवात आहे आपल्याकडे शास्त्रामध्ये. घर कुठं बांधावं म्हणे, आपल्याकडे असा संकेत आहे वास्तुशास्त्राच्या संबंधानं की काय करावं म्हणे, आपण जिथं घर बांधतो त्याच्या मध्यामध्ये एक 2x2चा खड्डा खोदावा म्हणे, तो भरून पाणी ओतावं आणि पूर्व दिशेला 21 पावलं चालत जावं आणि 21 पावलं परत यावं. आणि आल्यानंतर त्या खड्ड्यातलं पाणी जर पूर्ण आटून गेलं तर तिथं घर बांधू नये. आणि आपण आल्यानंतर पाणी जर तिथं राहिलं तर तिथं घर बांधावं. पण हे काय, हे जसं शास्त्र आहे तसं ह्याच्या पाठीमागं विज्ञान पण आहे. काय याचं विज्ञान काय, ज्या अर्थी पाणी सगळं मुरलं त्या अर्थी इथं धर नाही, इथं जमीन जास्त पक्की नाही, इथं घर बांधणं जरा अडचणीचं आहे. पण सध्या काय अडचण नाही, सध्या पाण्यामध्ये सुद्धा बंगले बांधता येतात, है की नाही. पाण्यात नाही, पाण्यातून आता मोठे मोठे हायवे करता येतात. पण आपला जुना संकेत आहे. पण त्यातही असं सांगतात, जेव्हा आपण जमीन खोदतो तिथं हाडं निघू नये, तिथे केस निघू नये, तिथे नख निघू नये. ज्या भूमीमध्ये घर बांधत असताना तिथं जर हाडं निघाले तर आपल्याकडे शास्त्रानं ती स्मशान भूमी म्हणून सांगितलेलं आहे. आता आपल्याकडे पर्याय पण आहेत हो, की एखाद्या ठिकाणी जर हाडं निघाली तर असं सांगतात की 7 फूट माती खोदावी, ती माती काढून टाकावी, नंतर तिथं उदक शांती करावी. उदक शांतीनं तिथं स्मशानत्व निघून जातं, मग स्मशानत्व निघून जातं, मग बांधावं. असं आहे. काही भूमीत अडचणी असतात, काही भूमीत शौर्य असतं, काही भूमीत क्रौर्य असतं. कशावरून, श्रीमद भगवद्गीतेचा पहिला श्लोक पहा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. या श्लोकावर आचार्यांनी भाष्य लिहिलेलं नाही, पण शंकरानंदीमध्ये या श्लोकाच्या भाष्यावर विचार फार गोड आहे. काय विचार आहे, संजय मामका हा म्हणजे माझे आणि पांडूचे पुरं कुठं गेलेले आहेत, कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत. किंवा कुर्वत, बर कसे गेलेत, युत्सवः युद्धाच्या इच्छेने गेलेले. मग मला सांगा, युद्धाच्या इच्छेने गेले, रणभूमीवर गेले, मग किम अकुर्वत काय करते झाले, या प्रश्नाला काय अर्थ आहे का, काय अर्थ नाही. तिथं पूर्वपक्ष निर्माण करून शंकरानंदाने उत्तर फार गोड दिले. ते काय म्हणतात, असा धृतराष्ट्राचा प्रश्न का आहे, किम अकुर्वत, युद्धाच्या इच्छेने गेलेले आहेत, रणभूमीवर गेलेले आहेत आणि तिथं युद्धच करतायत का, पहा बरं नेमकं काय करतायत. त्या श्लोकामध्ये एक पद असं आहे की ते पद या प्रश्न करायला भाग पाडतं. काय, धर्मक्षेत्रे. त्या कुरुक्षेत्राला विशेषण काय आले, धर्मक्षेत्रे विशेषण आले. म्हणजे ते कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत, पण त्या कुरुक्षेत्राची महती काय आहे, ते काय आहे, ते धर्मक्षेत्र आहे. कदाचित त्या भूमीमध्ये जाऊन त्यांना धर्म करायची बुद्धी झाली तर, आणि मला वाटतं चुकीचं नाही, अर्जुनाला झाली सुद्धा. युद्धाच्या इच्छेने गेलेला, मोठ्या त्वेषानं गेलेला अर्जुन तिथं म्हणतो जाऊन, गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भेक्षमपी लोके. अर्जुनावर परिणाम सुद्धा झाला. म्हणजे काही भूमीमध्ये धार्मिक भाव असतात,
ती मदालासा मुलाला सांगताना सांगते, उठे रे उठे बाळा तू तीर्थे रे हिंड. का? चांगल्या तीर्थामध्ये गेल्यावर विचार चांगले होतात. काय भूमीमध्ये धार्मिकता असते, काय भूमीमध्ये क्रौर्य असतं, काय भूमीमध्ये काय असतं, क्रौर्य असतं. तिथं गेले की क्रूर विचार होतात. आपल्याला याच्याकरता उदाहरण द्यायचं ठरलं तर रामायणातलं आपण ते उदाहरण देत असतो की रामाच्या मनात विकल्प आला, सीतेच्या मनात विकल्प आला, विस्तार करत नाही. काही भूमीमध्ये शौर्य असतं, शौर्य असतं. एक काही लोक त्याला दंतकथा म्हणतात, पण अशी कथा ऐकू नये मी. नाना फडणवीस म्हणतात, मुळा मुठेच्या काठीवर फिरू लागले आणि एक कोला सशाच्या पाठीमागं लागला. एक कोला सशाच्या पाठीमागं लागला. ससा जीवाचा आकांताने पळत होता, कोला माग धावत होता. पण एक भूमी अशी आली, ससा कोल्यावर धावून गेला आणि कोला घाबरून पळून गेला. नानांनी पाहिलं, अरे हा ससा तिथं का नाही उलटला, पुढे गेल्यावर त्यांनी प्रतिकार का नाही केला, त्याने इथेच प्रतिकार का केला. त्याचं कारण आहे, या भूमीमध्ये शौर्य आहे. इथं शूराची एक वस्ती वसवली पाहिजे, मग त्यांनी तिथं शनिवार वाडा बांधला. असं आपल्याकडे सांगितलं जातं. हे इतिहासात प्रामाणिक मत नाही, पण अशी किंवदंती केची दाहू काही लोक असं म्हणतात. अशा गोष्टी असू शकतात. भूमीमध्ये काही दोष असू शकतात. पुन्हा ह्या साहित्य जे आणलंय ना, त्या साहित्यात काही दोष असू शकतात. इथं आणलेल्या ज्या विटा आहेत, बांधकामाला आणलेल्या विटा आहेत, त्या कुठून माती आणली कोणास ठाऊक. खरं तर अग्निताडन विधीच आहे. वीट भाजणं म्हणजे अग्निताडनच आहे, ते त्यात काही वाद नाही. पण ती माती कुठलची कोणास ठाऊक. कधी त्या मातीमध्ये दोष राहू शकतात, कधी कधी काय होतं, याला वापरलेलं स्टील ते कुठून आलं कोणास ठाऊक, त्याच्यात दोष राहू शकतात. परत आपल्याकडे घर बांधताना असं सांगितलं, सूर्यास्तानंतर बांधकाम करू नये, व्यतिपाताच्या दिवशी बांधकाम करू नये. ज्या दिवशी अमावस्या आहे, अमावस्येला बांधकाम करू नये. त्यानंतर बांधकाम चालू करत असताना मार्गशीर्ष महिन्यामध्ये करावं, मार्गशीर्षात बांधकाम करावं, मधल्या काळात करू नये, असे संकेत आहेत. पण सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये सगळे संकेत काय करता येत नाहीत, पाळता येत नाहीत. कधी कधी रात्रीचे सुद्धा लाईट लावून आपल्याला काय करावं लागतात, काम उरकावे लागतात. कॉन्ट्रॅक्टर आहेत का तुम्ही? नाही, पर्याय सांगतो तुम्हाला. ऐकलं का? मी तुमच्याही पोटावर पाय देत नाही, माझी बी आबाळ होऊ देत नाही, काळजी करू नका. बघा गोळाबिरीज कशी करतो, शेवटी तुम्ही लक्ष देऊन ऐका फक्त. आणि मग कधी कधी काळ सांभाळला जात नाही, कधी कधी वस्तू सांभाळल्या जात नाही. मग त्या वस्तूत काही जर दोष राहिले तर ते आपल्याला पुढे समाधानाकरता अडचणीचे येऊ शकतात. म्हणून तिथे काय करायचं, मंत्रघोषाने त्याच्यावर संस्कार करायचे. आपल्याकडे पहा, वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले कायम सांगायचे, अन्नामध्ये 3 प्रकारचे दोष असतात म्हणायचे. 3 प्रकाराने अन्न दूषित असतं. कधी निमित्तानं दूषित असतं, कधी आश्रयाने दूषित असतं, आणि कधी स्वभावानं दूषित असतं. मांस स्वभावात दूषित आहे, श्राद्धान्न निमित्तानं दूषित आहे, आणि वेश्येचं अन्न हे आश्रय दूषित अन्न आहे. हे आश्रय दूषित अन्न आहे. आणि मग आपल्याला खावं लागत. बाकी यादी वाचता आली नाही, मला अडचणीत येईल म्हणून, पण खावं लागतं. कधी कधी ह्या गोष्टी खाव्या लागतात. मग काय करा, आसन आधी ताटाला मंडल करा, त्याच्यावर ताट ठेवा, त्याच्यावर पाणी फिरवा, आपल्या आराध्याचं स्मरण करा, त्याला ते समर्पित करा. त्याला समर्पित केलं, आता त्या अन्न राहिलं नाही, तो प्रसाद झाला, मग स्वीकारा. त्या अन्नाचे दोष राहत नाही. मग वास्तू आहे, त्याच्यात काही दोष राहू नये म्हणून या ठिकाणी मंत्रघोषामध्ये त्याचा यथावत काय केलेला आहे, विधी केलेला आहे. अजून त्या वास्तू पुरुषाला आग्नेय कोपऱ्यामध्ये स्थानापन्न केलेलं आहे. हो या पाटील या, स्थानापन्न केलेलं आहे. पण अजून जसे या वस्तूत दोष राहू शकतात, तसे पूजा द्रव्यातही दोष राहू शकतात. पूजा द्रव्यातही दोष राहतात. कधी कधी असं आहे, समिधा जी आहे त्या समिधेमध्ये जर जीव अडकले, उलट असं सांगतात, समिधा जर जुनी असली ती उन्हामध्ये 3 दिवस ठेवावी म्हणे, त्याच्यातले सगळे जीवांचं निर्गमन होऊ द्यावं आणि मग ते वापरावं. पण चुकून एखादा कीटक गेला तर पुन्हा अजून पूजेचं साहित्य आणायला गेले मिरजगावला, आणि येता पिशवीत पूजा द्रव्य आहे, म्हणजे सुपारी आहेत, हळकुंड आहेत, फुलं आहेत, बेल आहे, जे लागतं ते सगळे, आणि समोरून ओळखीचा आला, राम राम नमस्कार.
आपल्याजवळ पूजा द्रव्य आहे आणि आपण जर एखाद्याला नमस्कार केलं तर ते पूजा द्रव्य निर्माल्य होऊन जातं, ते पूजेला चालत नाही, ते चालत नाही. अशी वस्तू सुद्धा काय राहू शकतात, दोष राहू शकतात. पुन्हा जो पूजेला बसला त्याला शिंक आली की स्नानाचं विधान आहे, शिंक नाही आली पाहिजे. अजून ते नाकात बोट घातलं नाही पाहिजे, त्यानं खाजवलं नाही पाहिजे. पण आपल्याकडे यज्ञामध्ये खाजू नये म्हणून हरणाचं शिंग त्याच्या जानव्याला देऊन त्याला खाजवण्याकरता काय केली जाते, सोय केली जाते. खाजवायला जमत नाही, शिंक आलेली चालत नाही, जांभळी आलेली चालत नाही, अपान वायूचा विसर्ग झालेला चालत नाही. अपान वायूचा विसर्ग लक्षात आला का? सोप्या भाषेत सांगू, त्यानं शरीर काय होतं, अपवित्र होतं. आणि कधी कधी मंत्र उच्चारामध्ये स्वर स्वरित दत्त उदात्त अनुदात्त स्वराच्या उच्चारामध्ये थोडेफार दोष होऊ शकतात. मग हे सगळ्या दोषाचं शमन व्हावं म्हणून तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाला, राम कृष्ण गोविंद गोपाला, हे राम कृष्ण गोविंद गोपाला, हे राम कृष्ण गोविंद गोपाला. सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी एकनाथी भागवतामध्ये एक ओवी आहे, सगळी पाठ होती पण तुमच्या आशीर्वादानं विसरलेली आहे. एकी पवनेची पवित्रता, एकी वचनेची पवित्रता, असं पावित्र्याचा विचार आहे. तिथं काय सांगितलंय, जर आपल्याला पूजा करताना जांभळी आली, शिंक आली, खोकला आला आणि स्नान करणं जर अशक्य असेल, काय करा, आपला हात कानाला लावा आणि देवाच्या नामाचा उच्चार करा. अच्युतानंत गोविंद या नावाचा उच्चार केला तर अपवित्र माणूस काय होतो, पवित्र होतो. आणि कर्म धर्म नव्हते सांग, गुन्ह्या अंगे पतन होऊ शकतं. बघा तुम्ही, आपण पहा, यजन करिता कवतिके वेदाचाही माता तुके, त्या दीक्षिताबद्दल बोलताना असं म्हटलंय, ज्ञानोबाराय म्हटले, काय ते ब्राह्मण किती हे पूर्वमीमांसक काय बारकाईने कर्म करतात. ते कर्म जर करू लागले तर वेद सुद्धा आपल्या डोक्याला हात लावतो, अरे हे किती बारकाईने करतात, एवढ्या बारकाईने मला बोलता सुद्धा आलं नाही, मला याचं विधानही करता आलं नाही. पण असे 84 लक्ष ऋषी जेव्हा दीर्घ यज्ञ सत्र करू लागले, त्याच्यात काही प्रमाद घडू नये म्हणून सुतांकडून पुराणाचं श्रवण करतात. मला इथं यायचंय. याचा अर्थ काय, किम कर्मेती कवयो पेत्र मोहिता. इथं भुलले गा क्रांतदर्शी, इथं कवया, कवी कोण, टला टन पला प जोडणारे नाही, कवया क्रांतदर्शी महात्मे, आगत आणि अतीत काळाचं ज्यांना ज्ञान आहे, असे ऋषी मुनी सुद्धा कर्माच्या बाबतीत जर हातबल होतात. इतकं गोड प्रमाणे तुकोबरायचं भूदेवा, एवढं गोड आहे. तुकोबराय काय म्हटले, जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ. जाणत्या म्हणजे चांगलं जाण असणाऱ्याला सुद्धा जाणत्या असाध्य, साध्य होत नाही म्हणे, काय मंत्र तंत्र काळ, त्याला काळ साधता येत नाही, मंत्र साधता येत नाहीत, तंत्र साधता येत नाही. मंत्र आणि तंत्र काय, कर्माच्या बाबतीत असं सांगतात, मंत्र आणि तंत्र काय. ब्राह्मण काकाने आचमनाचा मंत्र म्हटला, देवाचे नाव घेतो आपण, केशवाय नमः, गोविंदाय नमः, हा जर मंत्र असेल तर केशवाय नमः पाणी प्यायचं हे तंत्र आहे. हे काय तंत्र आहे. ब्राह्मण काका बसले, म्हणले चला डोळ्याला पाणी लावा. एका ठिकाणी माझं कीर्तन, त्यानंतर भूमिपूजन होतं मंदिराचं, आणि भले मोठे पुढारी
वक्ते बाबाच्या भाषेत बोलू का? एवढ्या. पुढचा हिंमत नाही झाली वक्ते बाबा म्हणायचे. ते त्यांच्या हस्ते काय होतं? भूमिपूजन होतं. ब्राह्मण काका म्हणजे डोळ्याला पाणी लावा. त्यांनी पाणी घेतलं आणि ब्राह्मण काकाच्या डोळ्याला लावा. जाणत्याला सुद्धा असाध्य आहे मंत्र, त्याचं तंत्र आणि काळ साधन. आणि येड तो सकळ मूढ लोक तुकोबाराय म्हणतात. बाकीच्यांना कसं जमणार बरं? आणि मग असं जर असेल तर देवाचं चिंतन केलं, देवाचं नाव केलं तर ते कार्यपूर्तीला जातं. पण आपल्याकडे वास्तुशांती जरी असली तरी आपल्याकडे कीर्तन आहे, देवाचं चिंतन आहे. वर्षश्राद्धाचा विधी जरी यथाविध ब्राह्मण काकांनी केला तरी सुद्धा आपल्याकडे हे चिंतन केलं जातं. यालाच अनुलक्षून या गोड वास्तूची अत्यंत काटेकोरप्रमाणे भूदेवाने केलेली आहे. काही वादच नाही. पण तेने सकळ सिद्धी झाले पूर्ण का? जर चुकून काही जर चूक घडली असेल, प्रमाद म्हणत नाही आम्ही, प्रमाद म्हणत नाही, चूक म्हणतोय काकाजी. हो, प्रमाद नाही. हो, कळून केला जातो तो प्रमाद असतो. आणि न कळता जी केलेली असते ती चूक असते. आपल्याकडे प्रमादातून चुकीत काय केला जातो? हा फरक केला जातो. प्रमाद नाही. पण चुकून जर काही चूक घडली त्याच्या निवृत्ती करता या चिंतनाचं आयोजन आहे. त्याकरता आपण तुकोबाराच्या अभंगातून या निमित्ताला धरून बोलणार आहोत. गोड आहे. आता पावी जेल घरा. घर ही संकल्पना संत वाङ्मयात 3 प्रकारानं पाहायला भेटते. देहाला घर म्हटलंय, हे भौतिक एक घर आहे. आणि स्वरूपाला घर म्हटलेलं आहे. देहाला घर कुठं म्हटलेलं आहे? पंचैतानी महाबाहो कारणानी निबोधमे सांख्य कृतांते प्रोक्तानी काय कर्मये सर्व सिद्ध आहे. कर्मना सर्व सिद्ध आहे. सगळं कर्म आपलं सिद्धीला जावं याकरता सांख्य म्हणजे बुद्धिवान ज्ञानी लोकांनी 5 कारणं सांगितली म्हणले. 18व्या अध्यायात भगवान म्हटले. ती कोणती आहेत? अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम. ही 5 कारणे आहेत. मला ही 5 सांगायची नाही, मला एकच सांगायचंय. त्यात अधिष्ठान शब्दाचा ज्ञानोबारांनी जो अर्थ केलाय तो फार गोड आहे. सगळ्या कर्माला असणारं अधिष्ठान काय? ते म्हणतात हा देह आहे. आणि तिथं ज्ञानोबाराची भाषा आहे. हे 24 आहे तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येत. या महाराज विठाला याच्यावर आमचे गुरुवारी मारुती बाबा एक वाक्य लय गोड बोलतात. इथं ओवी गणेश महाराज कशी आहे? हे 24 आहे तत्वाचे. हे 24 तत्व कोणते? आता ज्याच्या त्याच्या क्रमानं मी सांगतो तो एक क्रम सांगतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण झाले 15, पंच तन्मात्रा झाल्या 20, मन बुद्धी चित्त अहंकार हे झाले 24. हे 24 आहे तत्वाचे. कुटुंब घर वस्तीचे. घर म्हटलंय या तत्वाचं हे काय आहे? घर आहे. या घरात काय करता येतं? तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येत. इथं पूर्वपक्ष असा केला जातो बंधाचा गुंताडा ठीक आहे, मोक्षाला गुंताडा कसं काय म्हणायचं? पण या देहात मोक्षाचा सुद्धा गुंताडा सुटतो. कारण मोक्षाचे स्वरूप अनेक दर्शनकाराचे अनेक आहेत. पण इथं त्याचा निर्णय करता येतो. पण मला एवढंच सांगायचं की या देहाला काय म्हटलेलं आहे? घर म्हटलेलं आहे. आता पहा, हे घर या घराच्या गरजेचं एक घर आहे. आणि या घराचं साधन करून याला साध्य असणार एक घर आहे. थोडं जड झालंय वाटतं, किचकट झाले वाक्य, सोपं करतो त्याला. या घराच्या काय म्हणू, ह्या घराला म्हणजे शरीराला रक्षण करण्याकरता ह्या घराची गरज आहे. ज्ञानोबाराय काय म्हटले ऐका. नाथ महाराज गृहस्थी आहेत आणि ज्ञानोबाराय ब्रह्मचारी आहेत. दोघांनी घराच्या उपयोगिता कशा सांगितल्या? नाथ महाराज म्हटले घर पाहिजे आवश्यक, स्त्री भोगार्थ संसारी. या अप्पा या. विठाला भगवान की जय. आता ही मंडळी कुणी येवल्यावरून, नांदूर, मधमेश्वर, सारोळा, आता एवढ्या लांबून येणारी मंडळी.
आणि फार मोठी मोठी मंडळी आहेत महाराज. माने पाचारिता नवे आरानोक आणि आयसीएती लोक प्रीतीसाठी ध्यानात ठेवा. ऐका, विचार सांगत होतो. काय सांगत होतो? ते मोकळं करत होतो. या देहाच्या रक्षणाकरता या घराची गरज आहे. ज्ञानोबा म्हणतात, सांगे वात वर्ष आतप धरे ही आब्र छायाची जरी सरे तरी ती माळिके धवळारे करावी काय. म्हणजे जर ऊन पाऊस आणि थंडी याचं निवारण माणसाचं जर आभाळाच्या सावलीनं होऊ लागलं तर घर बांधायची गरज काय आहे. या शरीराला ऊन पाऊस आणि थंडी याच्यापासून राखायचंय आणि त्याच्याकरता ह्या घराची काय आहे गरज आहे. आश्रम आश्रयस्थान कोपी गुहा, कोणाच्या नशिबानं महाल, कोणाच्या मशीनं फ्लॅट. ओय मुंबईकर, कोणाला चाळीत खोली. खोली पण गरज आहे. या देहाला ऊन पाऊस आणि थंडीच्या रक्षणाकरता या घराची गरज आहे. पण ऐकलं का मंडळी, हा देह मिळाला, आता हे घर मिळालं, हे घर मिळालं, हे घर मिळालं, आता काय करायचं? आता काय करायचं? हे मिळालं, चांगल्या चांगल्याला मिळालं नाही, पण आपल्याला मिळालं. किती चांगलं मिळालं, किती चांगलं मिळालं. सर्व अवयवी शरीर चांग. किती मला कधी कधी प्रश्न पडतो. आम्ही चातुर्मासात पंढरपूरला होतो महाराज, तुम्हाला माहिती आहे. मी यमाजी बुवाच्या मठात राहत होतो. प्रदक्षिण रोडला यमाजी बुवाच्या मठात चातुर्मासला राहत होतो. आणि मग पाठाला जाताना ते पंढरपूरला आता प्रकार कमी झाला, तो ते गाढवं वाळून येत होते चंद्रभागेतली. हे टोळकेचे टोळके यायचे वाळून यायला आणि आम्ही टोळकेचे टोळके जायचो प्रवचन. आमचे एक सहपाठी होते, आहेत ते एकनाथ महाराज सांगोलकर, शेळके काका, एकनाथ महाराज सांगोलकर. आम्ही सगळे ते यमाजी मध्ये राहणारे. एकदा आम्ही इकडून चालून ते गाढवाचं टोळकं येत होत. मी सहज काकाला म्हटलो, एकनाथ महाराजाला म्हटलो, मिल महाराज बघा बरं प्रश्नच आहे आपला. काय प्रश्न आहे? मी म्हटलं आपण या गाढवाला गाढव म्हणतोय, गाढवा आपल्याला काय म्हणत असते? खरं तर आपण असं व्यतिरेकानं विचार अजून केलेला नाही, करायला पाहिजे कधीतरी. आपल्याला त्यांच्या देहाचा हेवा वाटतो की नाही मला माहित नाही, मी गाढव नाही, पण आपल्याला त्यांचा देह पाहून आपल्या देहाचा हेवा वाटलाच पाहिजे. का वाटला पाहिजे? बघा ना, त्यांना शरीर कसे दिले. कधी कधी तरी आरसा डोळ्यासमोर ठेवा आणि कल्पना करा, देवाने आपल्याला गाढवासारखे कान दिले असते तर कसे दिसलो असतो आपण. इंद्रिय दिली, चांगली दिली, बरं ज्या त्या ठिकाणी दिली. बघा रचना आहे महाराज याच्यात. 3 शब्द सांगतो, ईक्षण, परीक्षण आणि भक्षण. बरोबर 3 क्रमानं दिले. ह्याचं काम ईक्षण, ह्याचं निरीक्षण आणि ह्याचं भक्षण. म्हणजे काय? डोळा म्हणतो गुळ आहे का नाही महाराज? काय म्हणतो डोळा? गुळ आहे. हे कोणी पाहिलं? डोळ्यानं. हे काय झालं? ईक्षण. पण अण्णा कोणताही पदार्थ खाताना तुम्ही कोणताही प्राणी पहा, वास घेतल्याशिवाय खात नाही कोणताच प्राणी. कारण का? हे नाक सांगतं ह्याला आज जाऊ द्यायचं का नाही. हे नाक सगळं सांगतं, हे निरीक्षण करतं. इथं नाक काय म्हणतं? हे ह्याचा वाट विटलेला यायलाय बरं, हे शरीरात जाण्याचे योग्यतेचं नाही. काय काय नाक दाबून पेतात तो भाग वेगळा. त्याच्या पायावरी डोई माझी, मला त्याचा काही सांगायचं नाही. म्हणतात दारूचा वासले बेकार येतो. मी दारूचा घेतला नाही, पण दारू पिणाऱ्याचा घेतला होता. एकदा आला होता तो माझ्यासमोर. नाक काय करतं? निरीक्षण करतं. डोळा ईक्षण करतात, नाक निरीक्षण करतं आणि मुख म्हणतं मग हे खाण्यास योग्य आहे. हे ईक्षण प्रत्येक वेळेला मेंदूकडे ऑर्डर पाठवतं. बरं ऑर्डर पाठवतं. नाक म्हणतं नाही, वास ठीक आहे, खाण्यास काही अडचण नाही. बघा तुम्ही, ज्या शरीराला अपायकारक वस्तू त्याचा वास चांगला नाही. एखाद दुसरा औषध सोडा बरं, अपवाद आहे त्याला. एखाद दुसरा औषध सोडा, अपवाद आहे त्याला. मला सांगा थायमेटचा वास कसा येतो? चांगला येतो का? ते खाण्यास योग्य आहे का? जाऊ दे आता. ईक्षण, निरीक्षण आणि मग भक्षण. मला कधी कधी कल्पना अशी येते की देवाने इंद्रिय चांगली दिली, किती क्रमानं दिली. जर हे नाक जर इथं असतं,
डोळे इथे असते तोंड जर इथं असतं तर गुळ असा बघावा लागला, पुन्हा इकडून येऊन वास दाखवावा लागला असता आणि मग खावा लागला. पण काय देवानं देह दिलाय, काय सुंदर घर दिलंय. नर तनु से आया बाबा मुख कमल तो अच्छा आहे, कबीर महाराज म्हटले. इतका चांगला देह दिला, किती चांगलं घर दिलं देवानं आम्हाला. बरं आमचं प्रारब्ध चांगलं, देवाने आम्हाला हिंमत दिली, बंगला बांधला. कोणाला हिंमत नाही त्याला प्रधानमंत्री आवास योजना आहे का नाही? हा, निवारा झाला. मग आता काय? हा नरदेह मिळाला, हे घर मिळालं, आता काय? या गोष्टीचा विचार समाज विसरलाय. पण त्याला जागृती देण्याकरता संत आहे. दोनच ओव्या म्हणतो. देहाची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्था गवा सांडोनिया. जे करायला पाहिजे ते करत नाहीत. काय 3 याद्या करतात. नियती 3 याद्या करते. मी 3 याद्या तुमच्या समोर वाचतो, बघा आपलं नाव कोण या यादीत येतं. थोडासा छल आहे शब्दाचा महाराजा, थोडा छल आहे. 3 प्रकारच्या याद्या आहेत. एक वर्ग असा आहे तो अकृत कृत्य आहे, अकृत कृत्य आहे. एक कृत अकृत्य आहे, एक कृत अकृत्य आहे, आणि एक आहे तो कृत कृत्य आहे. कृत्य लगेच म्हणता यायचं नाही, विभक्ती चुकते माझी, पण माझा भाव समजून घ्या फक्त. एक काय आहे? अकृत कृत्य, जे करायला नाही पाहिजे ते करणार आहे. एक वर्ग असा आहे जे करायला पाहिजे ते न करणार आहे. बारीक आहे का बरं? जे करायला नाही पाहिजे ते करणारा. दुसरी यादी आहे जे करायला पाहिजे ते न करणारा, आणि तिसरी यादी जे करायला पाहिजे ते करणारा. पण इंद्रिय ग्रामीच्या राजविधी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळविती. त्याचा परिणामही भोगतात बरं. दुःख शोकाच्या घाई, मारल्याची शेची नाही, हे सांगावया काही ग्रासिले माया. पण असे अकृत कृत्य आणि कृत अकृत्य जे आहेत त्यांना काय केलं पाहिजे याच्या करता संत सावध करतात. म्हणतात बाबा ऐक, चौघापैकी कोण मानणार ते आधी ठरवून घ्या. चौघ एकदाच म्हणतात. हा, ते तुम्ही ठरवून घ्या, वाटण्या तुमच्या तुम्ही करा. ते 4 माईक असलेली अडचण येते, बाकी काय नाही. सगळे आपली समंजस असल्यावर काय अडचण नाही. एकदाच 4 म्हणतेच, चौघ बी गप बसत नाही. मग ज्याचं जेवढं रेटन ते त्याचं पुढे, मग बाकी तिघाला बसावं लागतं. असं आहे का? ऐकलं का संपत? हो, सगळे तुम्ही सावध आहेत. हा, तुम्ही एका 4 मनाने ते 4त 1 पारा. सुरुवात आपल्यापासून आहे. हे जेव्हा तुला हे घर मिळालं ना, हे 24 आई तत्वाचे मिळालं, तुझ्या या शरीराच्या रक्षणाकरता हे घर मिळालं ना, हो, मग आता काय? आता पावी
त्यांच्या तर माझ्या थोडी अडचण आहे. त्यांचा आवाज समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. म्हणजे जरा ऍडजस्ट करून घ्या, बाकी काय नाही. आता पावे जेल घरा, आता मिळाले नाही. आता काय कर्तव्य, आता त्या घरा पावी जेल. या देहामध्ये आल्यानंतर त्या घराला जाता येत. अहो त्या घराला म्हणजे कोण्या घराला, ज्याच्यात याची सार्थकता आहे त्या घराला. अहो स्पष्ट बोला बरं, वेळ नका घालू. या दोन घरात ज्या दोष नाही, या दोन घरात जे दोष आहेत, या दोषानं रहित जे घर आहे. हो, अशा प्रसंगाला हे बोलावं का नाही कोणाच ठाऊक, पण ज्ञानोबराच्या ओवीचा आधार आहे. वरी वरी पाहता उदाशी, आता तरी बहुतचे सुरशे. आता माझं जे बोलणं आहे ते वर वर पाहता उदास आहे, पण त्याचं तात्पर्य फार रस्यतेनं भरलेलं आहे. या घरात काय, हे घर काय, एकांतात बांधल्या लय अडचणी आणि जनात बांधल्या तरी अडचणी. लोकात घर बांधलं की जनाचे गुणदोष येतातच. हे घर जनात आहे, ते घर निरंजनात आहे. या घरात आकारानं राहावं लागतं. आकाराशिवाय घरात राहताच येत नाही. सुनील महाराज जेव्हा या घरात येतील तेव्हा त्यांना काय आकार धारण करावा लागेल. हो, ज्ञानदेवाचा मी मुलगा आहे आणि सीतारामाचा मी बाप आहे. वहिनीचं नाव मला माहित नाही. वहिनीचं नाव काय, हा, मुक्ताबाईचा मी पती आहे. ऐकलं का, कीर्तनकाराच्या, गायकाच्या, वादकाचा नंतर सत्कार केला पाहिजे, ह्यांच्या पत्न्यांचा आधी केला पाहिजे. दोघांचा संसार करणं लय अवघड, पेताडाचा आणि भजण्याचा. दोघांचा संसार आणणं लय अवघड. कोणाकोणाचा, पाटील, दारू पिणाऱ्याचा आणि भजण्याचा संसार करणं लय अवघड. त्यातली त्यात तरतम भावानं बोलायचं ठरलं त्या मनानं बेवड्याचा सोपा. कसा सोपा सांगू का, बेवड पिऊन का होईना पण घरी येतं रात्री. हे एकदा गेलं तर काला झाल्याशिवाय येतच नाही, अशी अडचण आहे. पण या घरात येताना आकारानं राहावं लागतं. आणि आकारात एक दोष आहे महाराज. आकारात काय दोष आहे, आलिया आकारा अवघे नाशे. इथं आकारानं राहावं लागतं. अजून अडचण आहे, या दोन्ही घरात, या घरात या घरात निरंतर राहता येत नाही. याचं प्रारब्ध संपलं की हे सोडावं लागतं. आणि हे तर काय निमित्तानं सोडावं लागतं याचं गणितच नाही. जगन्नाथांना लिगुड एक वाक्य सांगायचे, अण्णा काय ते का साधून म्हणे, एका साधूला वास्तुशांतीला बोलवलं. साधूला विचारलं, महाराज घर कसं काय. आणि चांगले पण एक दोष आहे म्हणले. याच्यात काय दोष आहे, एक तर हे तुझ्यावर पडल, आता ह्याच्यातून तुला काढतील म्हणे, हा दोष आहे. हा काय आहे, याच्यात दोष आहे. पण अण्णा त्याच्या पुढचं बोलायचे गणेश महाराज. ते काय म्हणायचे, मेल्यावरच नाही, या घरातून कोण काढील सांगता येत नाही. एकाने फार मोठा बंगला बांधला म्हणजे, आणि अगदी ते उन्हाळ्याचे दिवस, अण्णाची भाषा, हा पाटील तुम्ही ऐकले ना, हा अगदी ते उन्हाळ्याचे दिवस. आणि आम्ही त्याच्या घरी गेलो, घरात एसी बसवलेला, पण तो अंगणात झोपला होता. कोण, घराचा मालक. त्याला आम्ही सहज विचारलं, का हो बाहेर का झोपले, घरात का नाही झोपले. म्हणजे घरात ढेकणं झाली. घरात काय झाले, ढेकणं झाली. मग अण्णा म्हणायचे, याला घरातून बाहेर कोणी काढलं, याला घरातून कोणी बाहेर काढलं, घर कोणाचं. हे दोष आहेत. निरंतर राहता येत नाही, पण त्या घरात निरंतर राहता येतं, निराभासानं राहता येतं, समरसतेनं राहता येतं. अहो ते घर कोणतं आहे, ते घर आहे किंबहुना धनुर्धरा येता स्वरूपाची या घरा. ते स्वरूपाचं घर आहे. एकाच प्रमाणात जर सांगायचं ठरलं, या घराला मेंटेनन्स करावं लागतो, लाईट बिल भरावं लागतं. पण ते घर कसं आहे, तो का म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. ते आत्मस्वरूपाचं घर आहे. आता तिकडं गेलं पाहिजे आणि पाहिजे. तू जर प्रयत्न देवाची होईल म्हणत ते होती तरी का तू तिथं जाऊ शकतोस. तुला हे घर मिळाले ना, आता त्या घराला जाऊ शकतोस. पण बाबा आम्ही ऐकलंय, क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदन्ते. तो मार्ग फार कठीण आहे म्हणे. हो, उपनिषदाला म्हणावं लागतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोध. श्रेष्ठ बोध, श्रेष्ठांचा बोध प्राप्त करून घे.
विचार कर, कारण तुझा जो प्रवास आहे तो वस्त्राच्या धारेवरून चालण्यासारखा प्रवास आहे. फार जपून चालावं लागतं. अवघड आहे, मोठी अवघड वाट कोणा सांगावा बोभाट. विस्तार जास्त करत नाही. दुर्गम आहे ते पद, अवघड आहे. मग नियम असा आहे, अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावी लागतात. श्लोक गोड आहे पण माफ करा, मला पाठ नाही बाबा. खरंच मला पाठ नाही. पण कीर्तनकारांनी जाणून ठेवलं पाहिजे, कीर्तनात लोक आपले बाप असतात. काय काय आपले लोकांना. या नंदू महाराज या. पुढे या बाबा, या हाय जागा आहे. या विचार सांगत होतो की अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावी लागतात. जेव्हा एकट्याला ओझं उचलत नाही, जेव्हा एकट्याला ओझं उचलत नाही तेव्हा माणूस कोणाची तरी काय घेतो, मदत घेतो. पण ऐकलं का, गर्भीची यातना रे पुत्र ऐके आपल्या कानी, येता जाता येणे पंथे सांगा ते नाही रे कोणी. पण मला अल्पबुद्धीने असं वाटते, ते सांगा ते नाही कोणी हे म्हणत असताना ही संसारातली माणसं, संसारातली. कारण वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आघविया भूमिका सवे चाले, यायचे तिथपर्यंत आपल्याला. बाकी कोणी सोबत येत नाही त्या पदाकडे जाण्याकरता, कोणी येत नाही. महाराज त्या याज्ञवल्क्याला 2 बायका, त्याच्यातली एक तर आलीच नाही. एक कशी तरी प्रयत्न तिनं केला आणि तिचं पुढे काय झालं ते छांदोक्यात जाऊन पहा, मला नका विचार का बृहदारण्यका जाऊन पहा. कोणी येत नाही का? आम्ही याला उदाहरण छोटस देतो. तुमचं नाव मला माहिती आहे तरी विचारणार आहे, तुमचं नाव काय? संजय भाऊ. वय काय? 45. लग्न झालंय का? संजय भाऊ किती दिवस झाले लग्न होऊन? 19 वर्ष आहे ना. रुपये महोत्सव जवळ आलाय. संजय भाऊ मला सांगा, तुम्हाला तो दिवस आठवतोय का? आठवतोय का? लग्नाला किती माणसं होते तुमचे? 500-600 माणसं होते. संजय भाऊ ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. तुम्ही माझ्या ओळखीचे म्हणून मी तुम्हाला पुढे केले. 500-600 म्हणजे संजय भाऊ तुम्हाला संसारात गुतवाय 500 आले होते. गणित लक्षात येते का? तुमचं गणित तुम्ही धरा, मी त्यांचं गणित सांगायला लागलोय आणि आम्ही गणिताच्या बाहेरचे. किती आले ते संसारात गुतवाय? 500. खरं सांगा, त्याच्यानंतर ज्या कटकटी होतात त्याच्यात त्या 500 जणातलं सोडवाय कोण कोण येत? कोण येता जाता येणे सांगा ते नाही रे कोणी. पण तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. हो, तिथं परमात्मा किंवा देव संत आपल्याला त्या मार्गात मदत करू शकतात. तुकाराम महाराज म्हटले, आता शरीर मिळाले ना, हे घर मिळाले ना, आता त्या घरापावी प्राप्त करता येईल. पण या दातारा संगती, या दातारा संगती. इथं दातारा शब्द सामान्य आहे, पण दात्याचा नावनिर्देश नाही. पण आपल्याकडे पूर्वमीमांसेने नियम घालून दिला, संदिग्धेतू वाक्यशेषात. जिथं संदिग्धता आहे तिथे त्याचा काय काढायचा? वाक्यशेष. असे अभंग पण आपल्याला पाहता येतील. यज्ञातलं उदाहरण आपल्याकडे प्रसिद्ध दिलं जातं. मी भाऊच्याही मुखातून आणि निवृत्ती आबाच्याही मुखातून ऐकलं होतं. यज्ञ चालू झाला आणि यज्ञ चालू झाल्यानंतर तांदूळ माखून ठेवावे. मला मंत्र उपस्थित नाही बरं बाबा. तांदूळ माखून ठेवावे. अरे तांदूळ माखायचे पण कशानं? शेणानं का गोमूत्रानं का तेलानं का तुपानं? कळे ना. मग ते प्रकरण वाचत वाचत शेवटी त्या प्रकरणात वाक्य आलं वेदामध्ये, आयुर्वय घृतम. तूप हे आयुष्य आहे. खरं तर सन्निधी आकांक्षा जी शब्दाला असते तसा अन्वय त्या वाक्याचा आणि ह्याचा काहीच नाही त्या प्रकरणामध्ये. पण संदिग्धता आहे ना, त्याचा वाक्यशेष काढा. म्हणजे पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला तांदूळ माखून ठेवा हे जे विधान केलं ते कशाने माखा असं विशेष विधान नाहीये, सामान्य विधान आहे. मग कशानं माखायचे? प्रकरणाच्या शेवटी आलं आयुर्वय घृतम, मग तुपानं माखा. ते उचला. आता आपल्या संत वाङ्मयातलं उदाहरण देतो. आपलं वाङ्मय काय वेदापेक्षा कमी नाहीये, वेदापेक्षा कमी नाहीये. उदाहरणा खातर एक उदाहरण. पाहता श्रीमुख डोळियाचे भूक. कोणाचं मुख? संदिग्धता आहे. जिवे गोड तीन अमृत जयास
तीन अक्षर कोणती? केशव, माधव, सलमान, शाहरुख. नेमकं कोणते तीन अक्षर आहेत ती? संदिग्धता आहे. हो. पुढं कसं? पुढचं चरण. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारुनी. कोणाच्या श्रवणाने महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, कोणाच्या चिंतनाने? संदिग्धता आहे. पण आता वाक्यशेष पहा. तो का म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. आता विठ्ठल उचला, विठ्ठल उचला. संदिग्धता होती. आता पाहता श्रीमुख विठ्ठलाचे, जिवे गोड तीन अक्षर कोणती? विठ्ठल. कोणाच्या श्रवणाने? विठ्ठलाच्या. मन मळालं होतं ते शुद्ध झालं. कोणाच्या चिंतनाने? विठ्ठलाच्या. तसं या अभंगाचाही वाक्यशेष काढू आपण 2 मिनिटांमध्ये. मग तो दाता आपल्याला लक्षात येईल. कोण दाता आहे? या दातारा संगती संदिग्धता आहे. पायावरी ठेवणे माथा सर्वता हा नुपेक्षी. संदिग्धताच आहे, विशेष नामाभिधान नाहीये. येथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. अनेकांची पण कोणाची? संदिग्धता आहे. आता वाक्यशेष पहा. तो का म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयाचा. हा चक्रपाणी, ज्याच्या हातात चक्र आहे असा भगवान विष्णू हा. मग आता दातारा कोण आहे? हा दाता कोण आहे? आता चक्रपाणी उचला आणि या दात्याच्या ठिकाणी घाला. मग या दातारा संगती परमात्म्याच्या सहवासात तो त्या घरापर्यंत नेतो. नुसते 2 श्लोक सांगतो ना 8 तास घेतो. उरकतो मी अगदी थोडक्यात. श्लोक ऐका. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. प्रीतिपूर्वकम भजता. काय करतो? दधामी बुद्धियोगम तम बुद्धियोगम दधामी. मी त्याला तो बुद्धियोग देतो. कोणतं? येन ज्या बुद्धियोगानं माम उपयांती, ते माझ्यामध्ये येतील. हो. की जिथं गेल्यानंतर सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागतः. सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. अजून स्पष्ट जर पाहिजे असला श्लोक, मला वाटतं 10वा अध्याय. तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमः. पुढं नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्याच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार काढतो आणि हो काय दिवी पोतासाचा सुबटा मीच होनी दिवटा पुढा पुढा चाले. मग मी त्याला त्या स्वरूपापर्यंत नेतो. असा दाता. दाता कोणाला म्हणतात? देतो त्याला काय म्हणतात? दाता. जगात अनेक दाते आहेत, पण याच्यासारखा दाता कोणीच नाही. बघा, नाथांनी खूप गोड समजावून सांगितलं आम्हाला. दाते बहुता सती परी न देती साचार, सम घेणे सम देणे या नाही प्रकार, माग त्याची आशा थोर तेने न घडे विचार, लाजिरवाने जिने दोघाचे धर्म अवघा सार, तैसा नवे दाता माझा जनार्दन उदार. सगळ्या प्रमाणाचा विस्तार करता येणार नाही. जगात दाते खूप आहेत म्हणे. ऐका ना, खरं सांगा, या जगात देणारे जास्त आहेत का मागणारे जास्त आहेत? नाही नाही नाही. स्टँडवर भिकारी जास्त आहेत का देणारे जास्त आहेत? जाऊ द्या ना, इथंच पाहा. मागणारा मी 4 जण, देणारे तुम्ही सगळे. काय आहे? देणारे जास्त आहेत. दाते बहुत असती परी न देती साचार. पण शाश्वत देणारा हा काय आहे? दाता आहे. या दातारा संगती, त्याच्या संगतीत जावं लागेल. त्याच्या संगतीत तिथपर्यंत आपल्याला तो नेतो. पण त्याची बी एक खोड आहे. त्याची काय खोड आहे? त्याच्या संगतीत तो हाताला धरतो, तिथपर्यंत नेतो. हो. शादी माम त्वम प्रपन्नम कार्पण्य दोष अपहत स्वभाव पृच्छामी त्वम धर्म सम्मूढ चेता या श्रेयस्या निश्चितम ब्रूहितन मे. हो. जो कर्तव्य विमूढ झाला कुठपर्यंत नेलं? स्थितोस्मी गत संदेह आता करीशे वचनम तव. तुला शरण आलो, माझे सगळे संशय मिटले. पण त्याची खोड आहे. अर्जुनाची आणि कृष्णाची नाती किती मोजा, लवकर मोजा. काय काय आते भाऊ एक, हा याची बहीण त्याला दिली म्हणा किंवा त्यानं नेली म्हणा, कसं म्हणायचे ते तुम्ही म्हणा. संन्यासी होनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी, आहे ना. हे एक नाते, रक्ताची नाते. एक पारमार्थिक नाते. भक्तोसी मे सखाचे ती. तू माझा काय आहेस? भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस. हो.
ऐकलं का? अर्जुन म्हटला सख्यते मत्वा प्रसभम यदुत्तम, देवा मी तुझा सखा आहे. अर्जुन म्हटला आणि देवाने कबूलही केलं. भक्तोसी मे सखाचे ती, नाहीतर मी त्याला मित्र म्हणतो पण त्याने मला मित्र म्हणलं पाहिजे ना. म्हण सख्यते मत्वा प्रसभम यदुत्तम, इथं अर्जुन देवाला सखा म्हणतोय आणि भक्तोसी मे सखाचे ती, इथं देव अर्जुनाला सखा म्हणतोय. सखा मित्र आहे, मित्राचं नातं आहे, आत्ते भावाचं नातं आहे, मामभाऊ आतभाऊ बी आहेत, परत मेवना पण आहे. आणि एक नातं ज्ञानोबरायांनी जोडलंय. ज्ञानोबराय काय म्हटले? अर्जुन जावाई आहे आणि कृष्ण सासरा आहे म्हटले. कसं? आपली गीतारूपी कन्या देवानं अर्जुनाला दिली. पण एवढे सगळे नाते होते पण तोंड नाही उघडलं दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापर्यंत. तो जेव्हा म्हटला शिष्य असते हम, मी आता तुला शरण आलेलो आहे. नियम असा आहे महाराज, वापसा झाल्याशिवाय पिरूच नाही. आणि वापसा तोरकच प्यारा. म्हणजे हे कसं? हे कसं ऐका बरं नाना, पेरायला घेतलं, वापसा होता, पेरायला चालू केलं, निम्म पेरलं आणि पाऊस आला. मग काय करावं लागतं? आऊत काय करावं लागतं? सोडावं लागतं. विटोवर काय करावं लागतं का नाही? मग वापसा तोरकच पेरावं लागतं. वापसा. म्हणून जोपर्यंत शिष्यस्ते म्हणत नाही तोपर्यंत देव त्याला मार्ग सांगत नाही. अशोचानंद वशोचस्तम चालू करतो मग पुढे. अर्थात त्याला शरण जावं लागतं. म्हणून आता पावी जेल घरा या दातारा संगती, पण कशा पद्धतीनं? पायावरी पायावरी देवानी माता, जय हो. पायावरी देवानी माता, अशाच चाली म्हणल्या पाहिजे. त्याचं कारण काय सांगू का? कीर्तन जरी उमेद दशरथीचं जरी असलं, वास्तुशांती सुनील महाराज झांबरेचे. वास्तुशांती कोणाची? सुनील महाराज झांबरेचे. त्यांच्यात माझ्यात तुलना करतो देवा मी. काय म्हणतात? कम्पेअर दोघात करतो. ऐकलं का? मी आवाजाला त्यांच्या निम्म्यात आहे. झालं माझं बोलणं. आणि ते तब्येतीला माझ्या निम्म्यात आहे. ते ध्यानात.
विचार आहे का? पायावरी ठेवून माथा, त्याचा एक विधी आहे. त्याच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. आणि एकदा पायावर डोकं ठेवलं सर्वतः उपेक्षे. कोण्याच प्रसंगात तो काय करत नाही, उपेक्षा करत नाही. पहा किती आले शरण समानचे केले, नाही विचारिले गुण दोष तयाचे. कोणी उपेक्षेला येणे शरणागत, याने कोण्या शरणागताची उपेक्षा केली का? नाही. कोणी वैरानं आले, कोणी मैत्रीनं आले, पण कोणाचीच हा उपेक्षा करत नाही. पण एक करावं लागतं, पायावर डोकं ठेवावं लागतं. पण कोणाच्या? त्याच्याच. बरं त्याच्याच का? 18व्या अध्यायातले 2 श्लोक सांगतो आणि देवा शपथ आडता असं घेतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान म्हटले पुढं काय म्हटले? तम एव शरणम गच्छ. त्याला नाही, त्यालाच शरण जा, त्यालाच. मग तो काय करेल? तया अहंवाचा चित्तांग देवोनिया शरण रिघ महोदधी का गांगरी घाले जैसे मग तयाचे नि प्रसादे स्वरूप शांती प्रमदे कांतो होणे स्वानंदे. 2 पाठ आहेत, स्वस्वरूपीच रमशी आणि एक पाठ आहे अरूपीच रमशी. काय त्या पदाची महिमाय गरिमाय? संभूती जेने संभवे विश्रांती जे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया तिया निजात्मपदीचा रावो आणि होवने ठाकसी अव्ययो. भगवान म्हटले अर्थात एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवा सर्वतः अनुपेक्षे. याच्यात ठेवण्याचं कारण आहे, कारण आता 8 तास येथून तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. इथून तिथपर्यंत शुभेच्छेपासून तर तुर्यपर्यंत म्हणा, किंवा योगामध्ये क्षिप्त पासून एकाग्र ह्या वृत्तीच्या 5 अवस्था सांगितल्या चित्ताच्या. मूड माफ करा, मूड ते एकाग्रपर्यंत ह्या अवस्था घ्या. किंवा जीवदशेपासून शिवदशेपर्यंत कोणाचीच सत्ता नाही. ठीक आहे, मधात इंद्र लागतो, नंतर ब्रह्मदेव लागतो, पण तयाही वरोते ब्रह्मची की. आणि काही शाखा उपरता जी असनकाधिक नामी ख्याता. नाही, ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते आणि तयाही वरोते ब्रह्मची की. म्हणून इथून तिथपर्यंत कोणाचीच सत्ता नाही. त्याच्या पायावर डोकं ठेवा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून या घरातून या घरात, या घरातून त्या घरात जाण्याचा प्रवास करा. पण मारा तो दाता कोण आहे? अभंगाचं शेवट. इथोनी तेथवरी आता तुका म्हणे जगमाने, 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 तुका म्हणे जगमाने. शिरोमणी बनियाचा पायावरी ठेवून माथा, पायावरी ठेवून माथा. शिरोमणी बनियाचा पायावरी ठेवून माथा, पायावरी ठेवून माथा. गोपार कुमार हे धोबार कुमाये, धोबार कुमाये, धोबार कुमाये, विठोबार कुमाये, धोबार कुमाये, हरी विठोबार कुमाये, हरी हरी जय जय, हरी जय 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 विठोबार कुमाये, हरी जय जय, हरी जय जय विठोबार, हरी जय हरी जय 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 विठोबार कुमाईरा, हरी जय जय विठोबार कुमार, हरी जय जय, हरी जय
श्रीधान देव पंढरीनाथ भगवान विठोबार कुमारी म्हणा थोडक्यात म्हणा आता पावी जेल गदाम आता पावी जेल गदा हे आता पावी जेल गदा आता पावी जेल गदा या दातारा संगती या दातारा संगती पायावरी ठेवणी माझा पायावरी ठेवणी माझा या दातारा संगती राम या दातारा संगती राम पायावरी ठेवणी माथा पायावरी ठेवणी माथा सर्वतः नुपेक्षी पायावरी ठेवणी माता पायावरी ठेवणी माता जीवाला या घरातून स्वरूपाच्या घरात जाताना खूप अडचणी आहेत. तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे ते ताडवावया आले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देहांकार म्हणे विकार केले पाहिजे. हे काम क्रोध जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. जीवा ब्रह्मत्व आहे स्वभावे संकल्प लोपी भरपूर प्रमाण आहेत, पण याच्या निपात करणारा एकच आहे आणि तो म्हणजे चक्रपाणी आहे. देवाला 1000 नावं जरी असले तर चक्रपाणीचं नाव का घेतलं? संतांची ही वैशिष्ट्य आहे. आमचे वैकुंठवासी गुले बाबा म्हणायचे आदनी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथ जगन्नाथ तिथं देवाचं जगन्नाथच नाव का घेतलं? म्हणे विषय भाताचा असल्यामुळे जगन्नाथाला भात लागू तुम्ही जगन्नाथ नाव घेतलं म्हणायचे. हो तसं चक्रपाणी का ज्याच्या हातात चक्र आहे ते चक्र काय करतं? चक्रे अभिमान करी चेंदा मोह ममता छेदी गदा. हे सगळे विकार काय जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. अजून एक बघा मग तो होऊन येदिशीन आणि आड घाली सुदर्शन. या सुदर्शनानं तो मधले सगळे जे विकार आहेत त्याचा निपात करतो. असा जो चक्रपाणी आहे आणि सगळ्या बळीयाचा शिरोमणी आहे. बळ्या माझा पंढरीराव याच्या पायावर डोकं ठेवा. हे घर मिळालं ते घर मिळालं, आता त्या घराला लक्ष करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सेवेचा भाग संपलेला आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज झांबरे. आदरणीय महाराजांचा परिचय मला नाही वाटत या व्यासपीठावरून या समाजाला करून देण्याची गरज आहे, पण माझ्या अंतःकरणातल्या त्यांच्याविषयीच्या ज्या भावना आहेत
ते काय समोरासमोर तर बोलता येत नाही. आम्ही दोघं परस्पराला भेटलो आणि जय हरी काय चाललंय काय चाललंय एवढंच बोलतो. हा. आणि मग कसं आहे भीती वाटते त्यांच्या सगळं बोलायला. काम जरा कडक आहे, आमचं थोडं नरम आहे. कडक आहे म्हणून आज तावडी सापडलं कसं सोडायचं. हा. सध्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, वारकरी संप्रदायाची जोपासना, महाराज या साधू संतांनी देवोनिया जीव आणि वडिली साधीला हा ठाव. महाराज आमच्या पूर्वजांनी एक एक ग्रंथ सोडवण्याकरता एक एक इंद्रिय घालवले. मी वैकुंठवासी वक्ते बाबाबद्दल ऐकलं. हे जेव्हा शास्त्री महाराजाकडे त्यांचे भाऊ वगैरे सहपाठी सगळे शास्त्री महाराज एकनाथ महाराज देगलूरकर यांच्याकडे चिंतन करायचे. लाईटची सोय नव्हती. तर घटना अशी आहे, एके दिवशी म्हणतात ते ग्रंथाचं चिंतन करत होते चिमणी लावून, लाईट नसल्यामुळे महाराज चिमणी लावून. तर ते चिंतनात एवढे व्यग्र झाले त्या दिवाच्या जाळीनं त्यांचा डोळा जळाला. कशा करता अभ्यास करताना एक डोळा गेला असं मी ऐकून ज्येष्ठांच्या मुखातून. अशा कष्टानं अभ्यास केले आमच्या पूर्वजांनी. धुंडा महाराज काय म्हणायचे म्हणतात, पूर्व शास्त्री महाराजांनी जेवढा अभ्यास केला तेवढा आम्ही नाही केला. आम्ही जेवढा अभ्यास केला तेवढं तुम्ही करणार नाहीत, आणि तुम्ही जेवढा केला तेवढी तुमची पुढची पिढी करणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाला शास्त्र सांगता येतं, सगळ्याला शिकता येतं असं काही नाही. पण ऐकलं का, शास्त्र न शिकता संत वाङ्मयाचं मी बोलू का, वरवरच म्हणतो महाराज शब्द, वरवर जरी अवलोकन केलं फार सुंदर चाकुरीबद्ध बोलता येतं. पण तुम्ही सगळे माझ्या मापात आला म्हणून तुमच्या समोर बोलतोय आचार्याने. हा, सगळे तुम्ही आज मापात एकदम येत नाहीत नाही सगळे, आज आलेत सगळे आचा काट्यात म्हणून बोलवतो. सध्या तुमचं काय झालंय, बडवणं म्हणजे वाजवणं, आरडणं म्हणजे गाणं, आणि धिंगाणा म्हणजे कीर्तन हे समीकरण करून बसलाय तुम्ही. हे काय बनवलंय तुम्ही, समीकरण बनवलंय. सध्या कीर्तनकाराने एकतर घासवलं पाहिजे, नाहीतर रडवलं पाहिजे, गायलं पाहिजे नाहीतर नाचवलं पाहिजे. ह्या चार गोष्टी जर जमत नाही तो तुम्हाला कीर्तनकारच वाटे ना. पण अशा प्रदूषित वातावरणामध्ये सुद्धा अशी काही माणसं दिसले तर या ज्येष्ठ मंडळीला आशेचा किरण वाटतो. आणि त्याच्यातलं एक नाव म्हणजे आमच्या सुनील महाराजाचं नाव. एवढा झंझावात चाललाय. पण आहेत अशी काही मंडळी आहेत, मी नाव नाही सांगत, एका गावाचं. त्या लोकांनी मला सांगितलं, महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं ठीक आहे. म्हणे मग तुमचं कसं असतं. म्हणलं काय नाही, तुम्ही द्याल तो प्रसाद. तसं काय नसतं महाराज, आपलं द्याल तो प्रसाद. महाराज इकडं पहा बाबा, मी माझ्या प्रामाणिकपणानं कबूल करतो, बरं अण्णा तुम्ही सगळे मला पाहून आहेत, तुम्ही मला लाख द्या, घेऊन जायची तयारी नाही, तुम्ही नका देऊ, मी सांगायला. आम्हाला तुकोबरायचं एक प्रमाण आहे, आम्ही घेतच नाही, एवढे आम्ही त्यागी नाहीत, आणि तेवढ्या त्यागाची चर्चा करण्याची आमची लायकी नाही. हो, पण एक मर्यादा आहे. तर त्यांनी मला विचारलं, का हो महाराज, हो एक तुम्हीच असे भेटले, आमचा सुवर्ण महोत्सव आहे, तुम्हीच एक असे भेटले की काही चर्चा करत नाही. मला असे लई आहे, तुम्ही त्याची गाठ घ्यायनात म्हणून. असे खूप आहेत, तुम्ही काय करत नाही, त्याची गाठ घेत नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्याच हातात आहे हे सगळं थांबवायचं. उदाहरण सांगतो, एक बाई मिरज गावला मेथीची भाजी घेऊन बसली विकायला. एक माणूस आला, बाई कितीला दिली जोडी. म्हणे 35ला. मेथीच्या जोडीचं बोलतोय मी. काय झालं, जोडीचं सांगतोय मी. पाटील ऐका, नंद महाराज कितीला म्हणली ती जोडी, 35ला. ते म्हणलं, बाई तिकडं 20ला आहे ना. ते म्हणलं, जाय ना घे ना मग तिकडून. ती बाई अशी म्हणते. दुसरा आला, बाई कितीला जोडी, 35ला. तिकडं 15ला, घे ना तिकडून. ती एक दोन गिराईक सोडी ती. पण 5वी गिराईक जर म्हणू लागलं तिकडं 15 आहे, तेव्हा ती बाई विचार करते, आपण जर 15 आलो नाही तर भाजी सड. भाजी काय होईल, सड. हा, पण तुम्हाला लय आग.
बाई 50 ला दे, पण हीच जुडी पाहिजे. घे बोकांडी मग. घे बोकांडी मग. करता काय मग आता. आणि आमचं कसं झालंय सांगू का, घोडं पाहून आमचे बी पाय दुखायला लागले. काय गैर आहे का संपतराव, काय गैर आहे का सांगा. हा काही बोलून काही न्यायला लागले, मग आम्ही पोटाला आमच्या डिझेल पुरतं नको का आम्हाला. हा तो भाग सोडून द्या, विचार सांगतो. पण अशाही वातावरणामध्ये महाराज मी हृदयापासून बोलतो, काही माणसं भेटले की ज्यांना पाहून समाधान होतं ना, त्याच्यातलं एक नाव म्हणजे मला सुनील महाराज. की जे भेटले काही लागत नाही, निर्निमित्त. म्हणून आज तुम्ही इकडं पहा महाराज, सगळ्या समाजाकडे पहा. या 4 कंपाऊंडच्या आत समाज आहे हे पाहू नका, पण हा समाज महाराष्ट्रातला आहे ह्याचा अभ्यास करा. सोपी माणसं आहे ती. आता मला प्रत्येकाच्या नावासह पाठ आहे, हो गावासह नावासह पाठ आहे, पण मी आता नाव घेत नाही. असे आमचे छोटे कदम मौली म्हणत असतात. माझं तसं नाही. माझी अडचण अशी, मला नाव ध्यानात राहत. माझ्या वडिलाला तुम्ही आता जर जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर नाही सांगता येत माझ्या वडिलाला. त्यांना जर विचारलं तुमची मुलगी कोण्या गावात दिली, नाही सांगता येत. आणि तीच परंपरा माझ्या वडिलाची मिराची. मला नाव ध्यानात राहत आहेत, काय करू. बरं याच्यामुळे माझं बरंचसं नुकसान बी व्हायला लागलंय. नुकसान बी व्हायला लागलंय. हो पण नाव ध्यानात राहत नाही. बरं मी बाबा किंमत लय मोठी मोजली, नाव ध्यानात राहत नाही म्हणून एवढ्यासाठी लग्न केलं नाही. काय उद्या जर मला कोणी नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानात. पण उभा महाराष्ट्र इथं आलाय. पुणे जिल्हा, जुन्नर, सगळे तालुक्याचं नाव घेत नाही. हा तुकाराम भाऊ एवढंच म्हणतो. आता पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, येवला तालुका, निफाड तालुका, दिंडोरी तालुका, अनेक गावची म्हणजे मुंबईहून आलेत लोक. हे मुंबईवरून लांब खानदेशातून दूर वरून ही मंडळी आली. अजून येत आहेत काही या 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 येत आहेत मंडळी. मग ऐकलं का, एक आहे मला, मी वास्तुशांती जेव्हा केली आळंदीला, तेव्हा चैतन्य महाराज एक वाक्य बोलले होते. पाटील तुम्ही होता. चैतन्य महाराज एक वाक्य बोलले, तेच वाक्य मी महाराजाबद्दल बोलतो. हे माझं नाही, त्यांचं वाक्य. जुन्या काळातली कीर्तनकार जी होती, हो ते एखाद्या गावाला कार्यक्रमापुरतं बघत नव्हती. त्या गावाशी एक ऋणानुबंध ठेवत होती. मग ती मंडळी 8-8 दिवस म्हणजे एका गावात राहायची. त्या गावाची नाळ जोडून घ्यायची. त्या गावाची सुख, त्या गावाची दुःख ते काय करून घ्यायची, समजून घ्यायची. पण आता कसं आहे, 9:45ला आम्ही येतो आणि 11:15ला निघून जातो. पण अशाही काळामध्ये सगळ्या समाजाशी नाळ जोडून त्या गावाच्या सुखदुःखाच्या अडचणीत समरस होऊन जगणारा कीर्तनकार म्हणजे सुनील महाराज. विचारा तुम्ही, पांडुरंग पाटील गडकरी यांनी दिंडोरी तालुक्याचे तालुका लेवलचे मोठे 3-4 कार्यक्रम केले. यांनी केले. नाना तुम्ही कार्यक्रम करता, पण त्या कार्यक्रमात कशी स्थिती असो त्या गावांना सांभाळून घेण्याचं काम सुनील महाराज करतात. एक बोलू का, आम्ही त्यांच्या पाठीमागं जातो, पण त्यांच्या एवढं आम्हालाही जमत नाही. मला प्रश्न आहे काय गावाचा. मी 4च वर्ष त्या गावाला कंटाळलो, पण हा बाबा त्या गावात 25 वर्षापासून जातो. याचं एकमेव कारण, संबंध गुणाचे ठेवले नाही, संबंध हृदयाचे ठेवले. म्हणून मी मगाशी एक वाक्य उजरतं बोललो, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं का नाही कोणाच ठाऊक. खरं तर आता घर बांधलं हीच अडचण आहे. हो 2 वर्षामध्ये वकील साहेब खूप मोठे बांधायला लागले लोक. पण त्याचं एक कारण आहे, आणि अत्यंत सुंदर आहे, सुबक आहे, सुंदर आहे. आणि शेतकऱ्याला शोभल असे कांद्याची चाळ. तुम्हाला कांदा खायचा का नका खाऊ, पण कांद्याची चाळ आहे आमच्याकडे. आणि शेतकऱ्याचं वैभव आहे, वादच नाही. आता हे जसं शेतकऱ्याचं वैभव आहे, तसं वारकऱ्याचं वैभव सुद्धा या बंगल्यामध्ये नांदणारे, वादच नाही. ही वास्तू या खंबाळेकर या, बसा महाराज. ही वास्तू त्यांना सुखाची, समाधानाची, साधू सेवेची, चिंतना करता अनुकूलतेची, कुटुंब बांधिलकीची
आणि सुख आणि सौख्याची लाभो अशी प्रार्थना ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी करतो. आणि या प्रसंगी एका अभंगाचं आपण चिंतन केलं. मरणाच्या अव्यवहित पूर्व क्षणी तरी आम्हाला त्या घराची प्राप्ती व्हावी किंवा त्या घराला आम्हाला जायचंय ही बुद्धी आमच्या हृदयात व्हावी अशी भावना व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अनेक परंपरेचे थोर पाईक या ठिकाणी आहेत. आदरणीय वैकुंठवासी या भागाचं कीर्तन वैभव माधवजी महाराज जगताप ते नाव घेतल्याशिवाय आणि या भागातलं कीर्तन माझं कधीच पूर्ण झालं नाही. की एक आगळा वेगळा काळ ज्यांनी गाजवला त्यांचे चिरंजीव तेही आहेत. आणि वैकुंठवासी वेदांत वागीश रंगनाथ गुरुजी परभणीकर यांची सर्व ज्ञाननिष्ठा, त्यांची प्रचारनिष्ठा, त्यांची साधकनिष्ठा ज्यांनी हृदयापासून जोपासली असे वैकुंठवासी आदरणीय भाऊ हरिभाऊ आनंदाजी पाटील पूज्य भाऊ, त्यांची परंपरा चालवणारे गणेश महाराज ते आज या ठिकाणी उपस्थित मंडळी आहात. सगळ्याविषयी सद्भाव न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवत असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूतयुक्ती. तुमचे सगळ्यांचे 10 मिनिटं घेतल्याबद्दल मला माफ करा अशी विनंती. माफ केलं का? चुकलंच म्हणायचं माझं आहे ना. झालेली सेवा माझ्या गुरु परंपरेच्या ठिकाणी. कारण आमचं अजून एक नातं आहे. आमचं नातं कसं आहे, मी दीक्षेनं साखरे परंपरेचं आहे आणि शिक्षेनं जोग महाराज परंपरेचं आहे. हो, माझी दीक्षा जी आहे मला माळ आहे ती साखरे परंपरेची आहे. माझी गुरु परंपरा सांगतो महाराज. बाईला नवऱ्याचं नाव सांगता यावं का नाही? नाही, गुरुचं ठेवलंय ध्यानात, ते बाकीच्याच विसरलोय. गुरुला विसरल्यावर कसं होईल, माझ्या कृतज्ञता दोष येईल ना. मी शास्त्र वाचतो यावं जीवम त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वर हा जीवन आहे तोपर्यंत त्या तिघाला विसरून जमत नाही. म्हणून माझी गुरु परंपरा अशी, माझे गुरु स्वामी रसानंद पुरीजी महाराज दीक्षेना, त्यांचे गुरु स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज, त्यांचे गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांचे गुरु विनायक महाराज साखरे. आणि माझी शिक्षण परंपरा आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची. या गुरु परंपरेच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. तुकाराम तुकाराम सगळ्या महाराष्ट्रातील भाविक सज्जन, तुम्ही सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कथाकार, कीर्तनकार, तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा. आबा म्हणा. तुका म्हणे चक्रपाणी, 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 तुका म्हणे चक्रपाणी. वैया माझा
नवपेक्षे
करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय हरी नाही विचारला अधिकार मी आपला तुका म्हणे जाणे सरारा का पाया पण करा समापराग महाराज दान दे तुकारा 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 तुकारा. सुनील महाराजांच्या आग्रहास्तव प्रेमाखातर ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांनी या सेवेचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, मुंबई, अशा सोलापूर जिल्हा, पंढरपूरवरून आलेले आमचे महाराज, नेवासा तालुका, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा धरलं ना, या सर्व ठिकाणाहून या ठिकाणी सर्व सुनील महाराजावर प्रेम करणारी मंडळी, नातेवाईक मंडळी उपस्थित राहिले. आणि 10 वाजता कीर्तन सेवा सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 2.5 तास या ठिकाणी कोणालाही उठून न दिलं, इतकी त्यांनी म्हणजे लोकांना बांधून ठेवलं आणि आपली सेवा केली. असे महाराज हरिभक्तपरायण उमेश महाराज दसरथे यांनी अतिशय उत्कृष्ट अशी सेवा या ठिकाणी केली. अगदी सोप्या भाषेत ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात जाण्यासाठी जो मार्ग आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं, चक्रपाणीची सेवा करायची, त्याच्या पाया पडायचं, एवढं जरी केलं तरी तुमचं जीवन सफल आणि सार्थक होईल, असं सोप्या सरळ भाषेत कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे. त्यांचंही या सर्व मंडळीचं आणि महाराजांचं मी झांबरे परिवारातर्फे या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो. कारण आभार मानलं तर इथंच प्रेम संपतं आणि ऋण जर व्यक्त केलं तर असंच. कारण त्यांच्या बोलण्यातून सुनील महाराजाबद्दल जी आत्मीयता, आदर या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. कारण त्यांच्या ऋणातच राहणं या ठिकाणी आम्ही झांबरे कुटुंब या ठिकाणी पसंत करतो. आम्ही सर्व मंडळी, झांबरे कुटुंबाचे सर्व स्तर मंडळी या ठिकाणी यांच्या ऋणामध्ये आहोत. त्याचप्रमाणे या कीर्तन सेवेसाठी कीर्तन संपेपर्यंत मला वाटतं काहीतरी 6 का 8 जणांनी पखवाज वाजवलं. ह्या सर्व पखवाज वाजवणाऱ्या मंडळीचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कारण महाराज ते सांगितलं ना, ते दारूवाल्याचं आणि भजन्यांचं प्रपंच करणाऱ्यांच्या मंडळीचं धन्यवाद मानायला पाहिजे. महाराज गेल्यानंतर 15-15 दिवस इकडं हिंगणीला काही येत नाहीत आणि ते येत नाहीत त्याचीही पावती आहे. महाराज 15 दिवस घरी येत नाहीत त्याचीही पावती आहे. म्हणजे त्याच्यामुळं महाराजाच्या प्रेमाखातर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे गावकरी मंडळी या ठिकाणी अगदी क्षणार्धात निरोप दिल्यामुळं उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे ही जी सजावट आहे, माईक सिस्टीम आहे, हे आमचे परमश्री भाई मंडपवाले पिंपरीकर हे सतत आमच्या अगदी फोनवर, आम्ही यांना सुपारी वगैरे काही ठरवत नाही, फोन करायचा, कार्यक्रमाची तारीख सांगायची, त्यांनी कार्यक्रम करायचा, निघून जायचं, अशी आमची प्रेमभावना. आणि त्या प्रेमभावनेतून त्यांनी हे सगळं मंडप आणि आजची साऊंड सिस्टीम व्यवस्थितपणे या ठिकाणी पार पाडली. त्यांचाही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण आता ज्ञात अज्ञात ह्यांनी जिथपर्यंत कीर्तन ऐकलंय, ज्यांनी बसून ऐकलंय, ज्यांनी झोपून ऐकलंय, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी झांबरे परिवारातर्फे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. नजर चुकीने, ओघाने, प्रेमाच्या पोटी सुद्धा काही माणसाची नावं घेणं या ठिकाणी राहिले असतील, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आत्ता इथून हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महाराजांनी आपल्या
सेवेसाठी अगदी रुचीच प्रीतिभोजन असं या ठिकाणी ठेवलेलं आहे. सर्व मंडळीला मी आग्रहाची विनंती करतो की आपण हा प्रसाद, कारण कीर्तनांनी हा प्रसाद झाला आहे. आताच महाराजांनी सांगितलं ते झाकायचं, मग त्याला ते बरोबर आहे ना काका? म्हणजे आता हा तो प्रसाद झालेला आहे. ह्या प्रसादाचं सेवन सर्वांनी करायचं असे मी आग्रहाची झांबरे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आणि गणेश महाराज यांना मी विनंती करतो पुढील कार्यक्रम सुरू करा. धन्यवाद साहेब. देव घरा आला, भक्ती सन्मानी पूजेला, या निळोबार यांच्या वचनाप्रमाणे आज आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या घराचं मंदिर बनत आहे. महाराष्ट्रातील जे दिग्गज कीर्तनकार आहेत त्यापैकी एक खूप मोठं नाव प्रेममूर्ती श्री हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी सुनीलजी महाराज झांबरे नाना. खरं तर नानांचं भाग्य असे, अशी एक म्हण आहे, आजोबांनी पाया तयार करायचा आणि पूर्ण नातू करतो. पण सौभाग्य असे, आजोबा, वडील आणि नातू या तीनही पिढ्या या घरात नांदण्याकरता राहण्याकरता येत आहेत. या ग्रह शांतीचं पूजन वेदमूर्ती वेदशास्त्र संपन्न आदरणीय हरिभक्तीपरायण स्वतः कीर्तनकार आहेत देवदास काका यांच्या पवित्र मंत्रघोषाने झालेलं आहे. या वास्तुक शांतीच्या पूजेनिमित्त आता ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलेलं आहे, वारकरी भूषण आदरणीय श्री हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे, अतिशय गोड सेवा महाराजांनी समर्पित केलेली आहे. या सेवेकरता ज्यांची पवित्र उपस्थिती या ठिकाणी आहे, श्री गुरु भाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था अर्थात मुमुक्षु पाठशाला यांचे अध्यक्ष आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज पाटील, त्यांची पवित्र उपस्थिती आहे. ज्येष्ठ कीर्तनकार भागवत धर्म प्रचारक आदरणीय श्री हरिभक्तीपरायण श्री गुरु अजिनाथ महाराज झांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिथपासून छोट्या महाराजपर्यंत आपली सर्वांची पवित्र उपस्थिती या ठिकाणी आहे. विशेषतः राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, शेतकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आहेत. प्रामुख्याने वारकरी संप्रदायातील गायकवृंद, मृदंग वादक, व्याख्याते, कथाकार, प्रवचनकार आणि कीर्तनकाराची विशेषतः या ठिकाणी उपस्थिती आहे. महाराजांनी उल्लेख केला, आदरणीय साहेबांनी सांगितलं, संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. पैकी खरं तर आदरणीय सुनील महाराजांचा परमार्थाचे दोन भाग आहेत. एक दराचा आहे आणि दुसरा श्री गुरु महाराजांनी सांगितला ओघवता आदराचा आहे. आदराचा परमार्थ नानांनी केलाय, म्हणून महाराष्ट्रातली एवढी दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यापैकी हवेली तालुका, खेड शिरापूर तालुका, कर्जत तालुका, श्रीगोंदा तालुका, जामखेड तालुका, पारनेर तालुका, राहुरी तालुका, पाथर्डी तालुका, कन्नड तालुका, शिरूर तालुका, नेवासा तालुका, माढा तालुका, परांडा तालुका, करमाळा तालुका, दिंडोरी तालुका, निफाड तालुका, दौंड तालुका, येवला तालुका, चांदवड तालुका, इगतपुरी तालुका, शिन्नर तालुका, आंबेगाव तालुका, राजगुरुनगर अर्थात खेड तालुका, जुन्नर, पुरंदर तालुका, मावळ, मुळशी, आष्टी तालुका, विशेषतः परळी तालुका, माजलगाव, पंढरपूर तालुका. खरं तर आपण पंढरी क्षेत्रात जातो, पण नानांचं भाग्य असं आहे की पंढरी क्षेत्राहून इथं माणसं आली. पंढरपूर तालुका, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणारविंदी आदरणीय महाराजांच्या वतीने ऋण निर्देश करतो. एक मिनिट फक्त नाना बोलतील. रामकृष्ण हरी. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, काही आमचे गुरुस्थानी मंडळी आहेत, काही आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, तर काही विद्यार्थी मंडळी आहेत, असे सर्वजण महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपण सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहात. आणि आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव, आमच्याही आदरास्तव पूजनीय आदरणीय वाणीभूषण वारकरी वैभव ज्यांना संबोधलं जातं, महाराष्ट्रामध्ये
वारकरी संप्रदायामध्ये जे बोटाव मोजण्यासारखे काही कीर्तनकार आहेत त्यामध्ये महाराजांचं नाव आहे. आणि फोन केल्यानंतर महाराजांनी ती तारीख स्वीकारली. गणेश महाराजांनी बी सांगितलं तुमचं नाव. ठीक आहे म्हणले, महाराजांची सेवा घ्या. त्या निमित्ताने त्यांची आज्ञा म्हणून मी तुम्हाला फोन केला. असे आणि आपण त्या प्रेमास्तव इथं उपस्थित राहिला, पण सेवा केली. बाकीची सर्व महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध, आता सगळ्याचा नाम उल्लेख करणं उचित नाही, पुढे बहुत करणे आहे. म्हणून आपण सर्व माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आपण उपस्थित आहात. आता हा कार्यक्रम संपलेला आहे, कीर्तन सेवा. यानंतर आपण सर्वांनी प्रसाद घ्यावा इतकीच आग्रहाची विनंती करतो. सेवा संपली असं जाहीर करतो.